विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला ना, एक 2 मिनिटं तुमच्याशी मी डिस्कशन करणार आहे माझ्याबद्दल. मी तुम्हाला सांगू का, की 10वी पर्यंत मी होतो एकदम टॉपर स्टुडंट. मला कुठल्या एक्झामची कधी भीती वाटत नव्हती. युनिट युनिट टेस्ट असू दे, सेमेस्टर असू दे, कुठलीही एक्झाम असू दे. इव्हन 10th स्टँडर्ड मध्ये तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट होता. खूप चांगले मार्क पडले होते. मग असं काय झालं, की 10वीत मी असणारा टॉपर 11-12 मध्ये एकदम फ्लॉप ठरलो. ओके. इव्हन मॅथ्समध्ये फेल व्हायला सुरुवात झाली. बरं असा काय चमत्कार घडला माझ्यामध्ये, की 3rd इयर इंजिनिअरिंग पासून मी पुन्हा टॉपर बनलो. पुन्हा मला चांगले मार्क मिळाले. असं काय घडलं? कोणत्या गोष्टीत मी बदल केला? मी हे तुमच्याशी बोलणार आहे. म्हणजे हा व्हिडिओ ना खरोखर तुमच्यासाठी अतिशय उपयोगी ठरणार आहे. छोटासा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघा. आवडल्यानंतर लाइक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर. काय चूक होती माझी, मी एक्सप्लेन करतो. कॉलेजला गेलो. मला कळालं 40 मार्काला पासिंग आहे. बरं 40 मार्काला पासिंग आहे. सिलेबस बघितला. जे अवघड टॉपिक होते ते अगोदरच डिलीट करून टाकले. ऑप्शनला ठेवले. 60 मार्काचा अभ्यास करायचं ठरवलं, की त्यापैकी 40 पडतीलच ना. म्हणजे माझी सगळ्यात मोठी चूक होती, की मी माझं टार्गेट काय ठेवलं होतं, की पास व्हायचंय. टार्गेटच इतकं खालच्या दर्जाचं ठेवलं, लोअर टार्गेट ठेवलं, तर काय होणार? नुकसान होणार, जे माझं झालं म्हणूया आपण. म्हणजे मी कधी टॉपर बनायचा विचारच केला नाही, कारण 11-12 मध्ये फेल्युअर आलं होतं. आता तुम्ही म्हणाल, की सर तुम्ही हे इंजिनिअरिंगचं सांगताय, 11-12चं काय? सगळीकडे हे ॲप्लिकेबल आहे. तुम्ही तुमचं टार्गेट बदलायचंय. कुठली गोष्ट बदलायची आहे? तुमचं व्हिजन, तुमचं टार्गेट, तुमचं ध्येय. टॉपचं कॉलेज ठेवायचं आहे. मग तसा तुम्ही प्रयत्न करणार आहात. तुम्ही अगोदरच लोअर लेव्हलचं टार्गेट ठेवलं, तर संपलं. मला सांगा तुम्हाला आय-आय-टीला जायचंय. पी-सी-एम ग्रुपमध्ये किती टार्गेट आहे सांगा? टाइप करून सांगा. ओके. किती तुम्हाला मार्क्स लागतात? जर तुम्ही हा आकडा लिहिला, तर ते फेल्युअर आहे. मी आत्ताच सांगतो. तुम्ही म्हणाल, "सर बरोबर आहे ना, आय-आय-टीसाठी 75% क्रायटेरिया आहे." मला क्रायटेरिया सांगू नका. गेल्या वर्षी माझ्या एका स्टुडंटला 94% आहेत. ओके. सीईटी-सीएसला ॲडमिशन मिळालेलं आहे. सीईटीत 99.9 पर्सेंटाइल आहेत. बरं त्या स्टुडंटचं टार्गेट होतं का 75? नाही, आमचं 100%चं टार्गेट होतं. कॉम्प्युटर सायन्समध्ये त्या स्टुडंटला 199 स्कोर आहे. सगळ्या विषयात चांगले मार्क आहेत. तेच जर टार्गेट ठेवलं असतं 75चं तर अचीव्ह पण झालं असतं. नो डाउट झालं असतं. पण त्यात काही अर्थच नव्हता. मग आता इथून पुढे तुम्हाला टॉपर बनायचंय. तुमचं टार्गेट एकच असलं पाहिजे. ते टार्गेट असलं पाहिजे सी सारखं कॉलेज, व्ही सारखं कॉलेज आणि या कॉलेजमधली सी ब्रांच. जिथं ओपनमध्ये असतं तर 99.995 पर्यंत कट ऑफ हायर जातो. असं कॉलेज हे आपलं टार्गेट आहे. हो सर आम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग करायचंय, मेकॅनिकल करायचंय, सीएस नकोच आहे, नकोच आहे, अशी म्हणणाऱ्यांची संख्या आता वाढत चाललेली आहे. पण मी कुठं म्हणतोय टार्गेट ठेवलं म्हणून तिथं घेतलंच पाहिजे असं कुठं आहे का? नाहीये. आता माझ्या मुलाच्या वेळेस आमचं टार्गेट हेच होतं. आम्हाला सिव्हिलच करायचं होतं. माझ्या घरात माझा सख्खा भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ, सगळे मावशीची मुलं आणि सगळ्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केलंय. आम्हाला सिव्हिलच इंजिनिअरिंग करायचं होतं. पण टार्गेट हे का ठेवलं होतं? ओके. कारण तिथपर्यंत पोहोचायचं होतं. ते अचीव्ह केलं की सिव्हिल मिळणारच होतं ना. तसंच झालं. सी-यू-ई-पीमध्ये लिस्टमध्ये पहिलं नाव त्याचंच होतं लक्षात घ्या. त्यामुळं हा बदल आजपासून करायचा आहे. बदल करायचा आहे. ओके. सी-यू-ई-पी हवाय. मग अभ्यास केल्याशिवाय मिळेल असं वाटतंय तुम्हाला? नाही. मग मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. की आपलं सी कसं अचीव्ह करायचंय हा व्हिडिओ आत्ताच अपलोड झालाय ना. शोधा ना व्हिडिओच्या लिस्टमध्ये की सी-यू-ई-पीसाठी काय टार्गेट ठेवावं लागेल, कसा अभ्यास करावा लागेल, कुठली स्ट्रॅटेजी पाहिजे. शून्यातून सुरुवात केलं तरी होऊ शकतं लक्षात घ्या. पण करू काय? तर तुम्हाला सांगू का? मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. की तुम्हाला या अशा मार्गदर्शनाची गरज आहे, अशा शिक्षकाची गरज आहे, की ज्यांचं शिकवलेलं तुम्हाला समजेल. मग तो मी एकटाच आहे असं म्हणणाऱ्यातलं मी नाहीये लक्षात घ्या. YouTubeवर अजून माझ्यासारखे ग्रेट चॅनल आहेत. तुम्ही YouTubeवर शोधा. पण बाळांनो, चांगले चॅनल शोधा असं म्हणतोय मी. काही चॅनलवर नुसताच टाईमपास सुरू असतो. त्यांच्याबद्दल मला काहीही बोलायचं नाहीये. फक्त तुम्हाला मी सांगतोय, जे बेस्ट आहे ते शोधा आणि तिथं गेन करा नॉलेज, अभ्यासाला सुरुवात करा आणि तुमचं ड्रीम ड्रीम अचीव्ह करा. तुम्हाला जबरदस्त स्कोर करायचा आहे आणि करायचंच आहे लक्षात घ्या. तुम्हाला टॉपरच बनायचंय, बनायचंय. आता मी तुम्हाला सांगतो 8th स्टँडर्ड मी 8वीचे पण क्लासेस घेतो बरं का. तर एक टॉपिक शिकवत होतो बरं का. एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहे. मी तिला विचारलं, की कितवा वर्गात तुझा नंबर वगैरे असतो? ती म्हणली, "सर, मी एकदम हुशार मुलांच्या बॅचमध्ये आहे. पहिल्या 30 मध्ये मी कधीतरी येते." मग मी तिला म्हणलं,
दिवाळीनंतर एक्झाम आहे यावर्षी. आपण पहिल्यांदा आहे, पहिलं टॉप करायचं. ती म्हणली, "नाही सर, खूप हुशार मुलं आहेत." पण तिला मी सांगितलं, "नाही, हा तुझा माइंडसेट चेंज कर. सगळ्यांना मागे टाकायचंय." मग तिने डिसिजन पण घेतलंय. तिची तयारी झालेली आहे. ती म्हणली, "सर, मी दिवाळीत कुठेही आम्ही गावाला जाणार नाहीये यावर्षी. ओके, मी दिवाळीत अभ्यासाला येऊ का?" म्हणलं, "या ना." मी तुम्हाला सांगतो, एक दिवसही सुट्टी न घेणारी मुलं मी बघितले दरवर्षी. एक्स्ट्राऑर्डिनरी रिझल्ट लागलाय प्रत्येकाचा. तेवढंच नाही, मी तुम्हाला सांगतो, की आता जी 11th स्टँडर्डची मुलं आहेत, की ज्यांची दिवाळीनंतर फर्स्ट सेमेस्टर होणार आहे. अशी मुलं सुद्धा मला जॉइन झालेत, पेटून उठलेत, की नाही पहिलंच यायचंय कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये टॉप करायचंय. बरं. अख्ख्या जगाला बोलून दाखवायचं नाही. ते आपल्यातच असणार आहे लक्षात घ्या. आपलं ते हे असणार आहे. आपलं ते ध्येय असणार आहे. आपलं ते व्हिजन असणार आहे. आपण ते व्हिज्युअलाइज करायचं, की आपल्याला टॉप करायचंय. मग हे करण्यासाठी लागणारे आय-एम-पी क्वेशन्स असतील, स्ट्रॅटेजी असेल, देतोय ना मी आपल्या चॅनलवर. मग हे सगळं करा. चांगले मार्क मिळवा. ऑल द बेस्ट.